यानंतर आपल्याला इव्हॉल्युशन बघायचं आहे. आपल्याला सर्वात पहिले इव्हॉल्युशनची डेफिनेशन दिलेली आहे. इव्हॉल्युशन इज ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर द लाँग ड्युरेशन. आपण म्हणतो की आपण पहिले माकडं होतो, म्हणजेच माकडापासून आपण आलेलो आहे. तर हे काय झालेलं आहे, आपलं इव्हॉल्युशन झालेलं आहे. ओके. तर इव्हॉल्युशनची डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. एमसीक्यू मध्ये पण विचारतात किंवा 1 मार्कला पण विचारतात किंवा स्टेट वेदर इट इज राईट ओर रॉंग मध्ये पण विचारतात. तर ही डेफिनेशन मस्ट आहे. ओके. किंवा कधी-कधी क्वेश्चन कसा विचारतात, डिफाईन इव्हॉल्युशन अँड गिव्ह एनी 3 एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. तर त्यावेळेस आपल्याला इव्हॉल्युशनची डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. तर खूप सिंपल डेफिनेशन आहे. इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लाँग ड्युरेशन. ग्रॅज्युअल चेंज, स्लो चेंज होतोय, बरोबर. ग्रॅज्युअल म्हणजे स्लो आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होतोय. कसा? लाँग ड्युरेशन म्हणजे जास्त वेळेपर्यंत. एकाएकी नाही, सडनली नाहीये. ओके. तर ही इव्हॉल्युशनची काय आहे, डेफिनेशन आहे. तो तुम्ही पाठ करा. बोर्ड एक्झाम मध्ये हा जो पॅसेज दिलेला आहे, तर ह्या पॅसेजवर आपल्याला कधीही क्वेश्चन आलेला नाहीये. तर बेसिक माहिती आहे. 3.5 बिलियन इयर काही नव्हतं. सर्वात पहिल्यांदा काय झालं, सिंपल एलिमेंट तयार झाले. सिंपल एलिमेंट्स ओशन मध्ये होते. नंतर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले. त्यांच्यापासून प्रोटीन तयार झालं, न्यूक्लिक ऍसिड तयार झालं. फर्स्ट प्रिमिटिव्ह जो आहे तो प्रोकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर होता. तर अशी माहिती आहे. त्यानंतर जो प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर पासून युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला. नंतर युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला. त्याच्यानंतर देअर आफ्टर काय झालं, ग्रॅज्युअल चेंज झाला आणि ही आपण जी आजची डायव्हर्सिटी आहे, ती आजची डायव्हर्सिटी आपल्याला पूर्ण एक्झिस्ट झाली. इथं दिलेलं आहे युनिसेल्युलर अमिबा आणि पॅरासिम टू मॅन जायंट व्हेल. आताची डायव्हर्सिटी. आता आपण जर डायव्हर्सिटी बघितलं, डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. आपण सभोवताली बघितलं तर किती डायव्हर्सिटी आहे. सगळे अॅनिमल्स मध्ये तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ अॅनिमल्स दिसतील. ह्युमन मध्ये पण खूप डिफरन्सेस आहेत. तुम्ही जर अमेरिकेतले ह्युमन बघितले, अमेरिकेतले ह्युमन्स बघितले आणि इंडियामधले ह्युमन बघितले, तर त्यांच्या कलरमध्ये चेंजेस, बोलण्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला चेंज दिसेल. तर ही काय आहे, डायव्हर्सिटी आहे. तर ही ग्रॅज्युअल चेंज झालेली आहे. ओके. तर इव्हॉल्युशन मध्ये हे आहे. तुम्हाला इथं जास्त क्वेश्चन विचारले नाहीत, फक्त डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, ती पाठ करा. थेरी ऑफ इव्हॉल्युशन. अकॉर्डिंग टू दिस थेरी, लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशियन. तर जी थेरी ऑफ इव्हॉल्युशन आहे, इव्हॉल्युशनची जी थेरी आहे, ती काय सांगते, जो फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम कुठे तयार झालेला आहे, ओशियन मध्ये झालेला आहे, समुद्रामध्ये झालेला आहे. इन ड्यू टू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. मी सांगितलं तुम्हाला. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकरिंग इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम फॉर्म. म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासूनच काय झालेलं आहे, आताची कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम तयार झालेले आहेत. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. ते चेंजेस होते स्लो आणि ग्रॅज्युअल होते. ड्युरेशन ऑफ ऑल दिस चेंजेस इज मोस्ट 300 करोड इयर. हे जे पूर्ण चेंजेस आहेत, तर 300 करोड इयर्स लागलेले आहेत. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राउंड अँड मल्टी डायमेन्शनल आणि ऑल राउंड होल. Hence, this overall process is called evolution, which is organizational. Progressive development of plant and animal from ancestor having different structure and functional organization is called evolution. ही पण दुसरी इव्हॉल्युशनची डेफिनेशन आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही पाठ करा. यानंतर खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे यामधला. इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट आहे, इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. जे आपण म्हटलं ना, प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर पासून आतापर्यंत युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला आहे. तर त्याचं इव्हिडन्स काय आहे, काहीतरी आपल्याला इव्हिडन्स द्यावं लागेल ना. आपण ढगामध्ये गोळ्या मारू शकत नाही. आपण काहीतरी इव्हिडन्स दिला पाहिजे. जर आपण एखाद्याला सांगत असू की पहिल्यांदा असं होतं, आता असं झालेलं आहे, तर आपण काहीतरी सांगितलं पाहिजे, प्रूफ दिला पाहिजे. तसंच जे इव्हॉल्युशन आहे, आतापर्यंतचे जे चेंजेस झालेले आहेत, तर त्या चेंजेसचं आपल्याला एक्सप्लेनेशन म्हणजे इव्हिडन्सेस, पुरावे द्यावे लागतात. तर आपल्याला 6 इव्हिडन्सेस दिलेले आहेत आणि बोर्ड एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. या 2026च्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये एक ना एक, निदान एक तरी क्वेश्चन कंपल्सरी बोर्ड विचारणार आहे. म्हणून खूप सोपा पाठ आहे, तो तुम्ही पाठ करा. तर पहिला इव्हिडन्स आहे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. मॉर्फॉलॉजी, आपण अॅनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजी दोन डिफरंट वर्ड आहेत. मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स, एखादा व्यक्ती, प्राणी कसा बाहेरून कसा दिसतो, त्याला आपण काय म्हणतो, मॉर्फॉलॉजी. ओके. तुम्ही जर आता इथं बघितलं असेल, तर मॉर्फॉलॉजिकली हे डॉग दिसतोय तुम्हाला, इथं शीप दिसते, आणि हा जो फॉक्स दिसतोय, त्याच खाली जे फ्रुट्स आहेत, तर यामध्ये कॉमन तुम्ही ऑब्झर्व काय केले, यामध्ये सगळ्यांचे जे नोज आहेत, नोज कसे आहेत, फ्रंटला आहेत, आईज कशा आहेत, फ्रंटला आहेत. म्हणजे मॉर्फॉलॉजिकली ते काय दिसत आहेत, एक्सटर्नली अपीअरन्स म्हणजे सेम दिसत. त्यालाच काय आपण म्हणतो, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. तसेच जे लीफ आहेत, लीफचं व्हेनेशन म्हणजे जे सिरा वेल्स दिसत आहेत त्याच्यामध्ये, फ्रूटचा जो शेप आहे सर्क्युलर आहे, तर इत्यादी. वाचूया आपण. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रल अँड इयर पिना, थिकी डिस्ट्रीब्युटेड हियर ऑन बॉडी आर सीन इन एनिमल वेअर सिमिलर इन कॅरेक्टर्स लाईक लीफ शेप, लीफ फिनेशन, लीफ पेटिओल म्हणजे देठ, etc occur in case of plant. This indicate that all all are some similarities in those groups and hence it is proved that their origin must be same and must be common ancestor.
तर हे काय प्रूव्ह करतं, की जे सगळे ॲनिमल्स आहेत, तसेच प्लांट आहेत, त्यांचा जो अॅन्सेस्टर आहे, म्हणजेच पूर्वज, अॅन्सेस्टर म्हणजे पूर्वज, तो कसा आहे? कॉमन आहे. ओके. तर अशा प्रकारे हा मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स आहे. नंतर सेकंड एव्हिडन्स आहे एनाटॉमिकल एव्हिडन्स. आता तुम्ही इथं बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे ह्यूमन हँड दिलेला आहे. नंतर फोर लेग ऑफ फ्रॉक्स दिला आहे, पॅटेजियम ऑफ बॅट दिले, फ्लिपर ऑफ फेल दिलेला आहे. तर हे तुम्हाला स्ट्रक्चरली, एनाटॉमिकली काय दिसतंय? ह्यांचे जे जॉइंट्स आहेत, ते जॉइंट्स सिमिलरच दिसतायत. पण ह्युमन हँडचं फंक्शन वेगळं आहे. कॅच करण्यासाठी, उचलण्यासाठी. फोर फोर लेग ऑफ ऑक्स, बैलाचा पुढचा जो पाय आहे, तो कशासाठी? चालण्यासाठी. पॅटेजियम ऑफ बॅट फ्लाइंगसाठी आहे. फ्लिपर ऑफ व्हेल स्विंगसाठी आहे. ओके. तर अशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्याला सेम दिसतंय, पण त्यांचं फंक्शन वेगळं आहे. म्हणजे एनाटॉमिकल जे फंक्शन आहे, एनाटॉमिकली आहे, आतमधून त्यांची जी बॉडी आहे, ती कशी आहे? सेम आहे. अँड दिस इंडिकेट दॅट these all organisms have common ancestor. वाचूया आपण. इफ यू केअरफुली ऑब्झर्व पिक्चर, देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलरिटी बिटवीन ह्युमन hand, foreleg of ox, flipper of whale, patagium of bat. Similarly, use of each those structure is different respective animal. However, there is similarity in structure of bones and joints in organs. त्यांचे जे जॉइंट्स आणि बोन्स आहेत, त्यांच्यामध्ये कसं आहे? सिमिलॅरिटी आहे. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन अँसेस्टर. मी तुम्हाला सांगितलं, हे काय इंडिकेट करतं? कॉमन अँसेस्टर आहे. त्यानंतर आपल्याला खूप महत्वाचा एव्हिडन्स आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. तर खूप वेळा वेस्टिजियल ऑर्गन्सवर बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. जे सगळे एव्हिडन्सेस आहेत 6, त्यापैकी वेस्टिजियल ऑर्गन आणि कनेक्टिंग लिंक हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि यावर बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. वेस्टिजियल ऑर्गन्स, तर याची डेफिनेशन बघू. डिजनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन्स. आता जे ऑर्गन्स आहेत ते डिजनरेट झालेले आहेत, ओके, आणि युजलेस आहेत, त्यांचं काही काम नाहीये. आपण जर मराठीमध्ये सांगितलं, ते जे ऑर्गन आहेत त्यांचा आपले जे अँसेस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये यूज होता, पण आता त्यांचा यूज कमी झालेला आहे किंवा काहीच नाहीये. त्याला आपण काय म्हणतो? वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन. खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला इथं डायग्राम मध्ये काही ऑर्गन्स दिलेले आहेत. बघा इथं दिसतोय तुम्हाला हा जो आहे हा अपेंडिक्स आहे, इथं टेलबोन आहे आणि विजडम टीथ आहे आणि इयर मसल्स आहे. तर हा जो विजडम टीथ आहे, ही जी डायग्राम आहे एका एक्झाम मध्ये आलेली होती तुम्हाला. तर हे तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गनचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? ज्यांचं जे ऑर्गन डिजनरेट झालेले आहेत, युजलेस आहेत, तरी पण आपल्या बॉडीमध्ये आहेत. आता आपण रीडिंग घेऊया. In living organisms, sudden development of new tissue or organ for living changing environment is not possible. Instead of existing organs undergo gradual changes. Mostly specific structure in body is useful under certain situation. However, some same structure under different situation may become useless or even harmful. Such structure beginning to generate अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? आपण पुढे बघणार आहोत डार्विनच्या थिअरीमध्ये. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर फॉर स्ट्रक्चर टू डिसअपियर. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ डिसअपियरन्स इन different animals. Such organs, though non-functional in certain organism, it may be functional in other organism. That is not vestigial in other organism. आपण जर हे पूर्ण रीडिंग, ही पूर्ण त्यांनी डिटेल्स दिलेली आहे वेस्टिजियल ऑर्गन बद्दल. फक्त तुम्ही त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा एक्झामसाठी, आणि कोणते एक्झाम्पल दिलेले आहेत ते एक्झाम्पल लक्षात ठेवा, आणि तेच वेस्टिजियल ऑर्गन कोणत्या अॅनिमल मध्ये युजफुल आहेत हे पण महत्वाचं आहे, ते पण लक्षात ठेवा. आता आपण जर अपेंडिक्सचं एक्झाम्पल घेतलं, अपेंडिक्स आपले जे पूर्वज होते ते काय करायचे? कच्चं मांस, अन्न वगैरे खायचे. तर त्यावेळेस त्यांना डायजेशनसाठी हेल्प करण्यासाठी हा जो अपेंडिक्स ऑर्गन आहे, जो आपल्या लार्ज इंटेस्टाइनचा पार्ट आहे, तो इम्पॉर्टंट होता. पण आता आपल्याला नाही गरज, कारण आता आपण पकवलेलं खातो, बरोबर, सगळं उकळून बॉईल करून खातो की नाही, तर त्यामुळे आपल्याला युजफुल नाहीये. आता जे बाकीचे जे बफेलो वगैरे आहेत ते रवंथ करतात, चर्निंग मुवमेंट करतात, तर त्यावेळेस त्यांना तो इम्पॉर्टंट आहे. अपेंडिक्स त्यांच्यामध्ये युजफुल आहे. आता इयर मसल्स, आपण हे जे इयर आहेत, इयरला ज्या मसल्स आहेत त्या वेस्टिजियल्स आहेत, म्हणजे त्या डेव्हलप नाहीत. आता तुम्ही कुत्रा किंवा मांजर बघितलं असेल, थोडं जर तुम्ही वाजवलं त्यांच्यापाशी जाऊन, तर त्यांचे काय कान हलतात, म्हणजे त्यांच्यातले जे इयर मसल्स आहेत ते वेस्टिजियल नाहीत, त्या कामामध्ये आहेत. पण आपल्यामध्ये काय आहेत? वेस्टिजियल आहेत. तसंच आपण टेल बोन बघितला, टेल बोन आपण त्याला माकड हाड म्हणतो. तर जे आपले पूर्वज होते त्यांच्यामध्ये सेफ्टी होती, ओके, तर त्या वेळेस गरज होती टेल बोनची, पण आता आपल्याला आहे का? नाहीये. तसे टेल बोन आता मंकीज वगैरे मध्ये बघितलं, त्यांच्यामध्ये आहे टेल बोन आणि इम्पॉर्टंट आहे. Appendix, which is useless to human, is useful and fully functional organ in ruminants. Muscles of ear pinna, आपल्या कानाच्या मसल्स, which are useless to human, are useful in monkeys for movement of ear pinna. मंकी तसेच बाकीचे जे आहेत कॅट, डॉग यांच्यामध्ये पण इम्पॉर्टंट आहे. आर युजफुल इन monkeys for movement of ear pinna. Various vestigial organ like tail bone, wisdom teeth, body hairs are present in बॉडी ऑफ ह्युमन बिंग. तर अशा प्रकारे वेस्टिजियल ऑर्गन इव्हिडन्स आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि बोर्ड मध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात यावर. नंतरचा जो
इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन आहे तो आहे फोर्थ पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. आता बऱ्याच स्टुडंटला काय होतं याचं प्रोनाउन्सिएशन येत नाही व्यवस्थित, तर काय म्हणायचं याला पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. त्याच्यामध्ये आपल्याला एक फॉसिल्स म्हणजे काय दिलेलं आहे. फॉसिल म्हणजे काय, रेमनंट्स पार्ट ऑफ ॲनिमल. आता आपण डायनासॉर एक्सटिंक्ट झाले म्हणतो. डायनासॉर एक्सटिंक्ट झाले म्हणजे काय, लोप पावले. अशा बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की अस्टेरॉइडनी हिट केलं अर्थला आणि त्यामध्ये जे डायनासोर आहे ते काय झाले, जमिनीखाली गाडले गेले. आता ज्या प्लांट्स तसेच ॲनिमल्स जमिनीखाली गाडलेले गेलेले आहेत, कशानं, पुरानं किंवा नॅचरल डिझास्टरनं, त्यांचं जे स्केलेटन वगैरे आहे ते प्रिझर्व राहतं, नॉन डिग्रेडेबल आहे. स्केलेटन स्केलेटन म्हणजे हाड, तर ते तसंच ते प्रिझर्व राहतं जमिनीमध्ये. आणि नंतर आपण जे एक्सकेव्हेशन करतो, उत्खनन करतो, त्यावेळेस आपल्याला ते सापडतं, तर आपण त्याला काय म्हणतो, फॉसिल म्हणतो. फॉसिल म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, फॉसिल म्हणतो. ओके. तर बघा, अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन ऑफ इयर्स अगो. हाऊ कॅन वी टेल दिस. नाउ दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन अर्थ. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लूड, अर्थक्वेक अँड volcano. Remnants and impression of such organism remains preserved underground. This is called fossils. What is fossil म्हणून डेफिनेशन आपल्याला, राईट द डेफिनेशन ऑफ फॉसिल्स असा पण क्वेश्चन येतो. तसेच फॉसिल म्हणजे काय यावर पण आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. आपल्याला फॉसिल्सची डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारली जाते. तर तुम्हाला दिसत असेल हे इम्प्रेशन दिसतंय, डायनोसॉरचं स्केलेटन दिसतंय, इथं फिशचं इम्प्रेशन दिसतंय, फिशचं स्केलेटन दिसतंय, तसेच डायनोसॉरचं आहे. तर हे काय आहेत, फॉसिल्स आहेत, रेमनंट्स आहेत त्या ऑर्गॅनिझमचे. द स्टडी ऑफ फॉसिल इज इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. जी स्टडी आहे फॉसिलची ती खूप इम्पॉर्टंट आहे. कशाची अस्पेक्ट, इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे स्टडी ऑफ इव्होल्युशन. तर अशा प्रकारे नंतर आहे आपल्याला कार्बन डेटिंग मेथड. तर कार्बन डेटिंग मेथडची माहिती दिली आहे. जो कार्बन डेटिंगची जी मेथड आहे तर ती विलार्ड लिबी या सायंटिस्टने डिस्कवर केलेली आहे. त्यांना नोबेल अवॉर्ड पण भेटलेला आहे. त्यांच्या जे जर्नल पब्लिश केलेलं त्यांनी रेडिओ कार्बन मध्ये. ऍक्च्युअली कार्बन डेटिंग मध्ये काय केलं जातं ते बघू आपण. फक्त तुम्ही कार्बन डेटिंग ही फॉसिल्स, एखादं बोन्स असेल, एखादं स्केलेटन असेल, तर ते किती दिवसापूर्वीचं आहे किंवा किती इयर पूर्वीचं आहे हे डिस्कवर करण्यासाठी आपण कार्बन डेटिंगचा यूज करतो. तर ती कार्बन डेटिंग कशी आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघू. The carbon consumption of animal and plant stops after death, and since then only decaying process of C14 occur simultaneously. कार्बन इटिंग म्हणजे आपण जे सगळ्या गोष्टी खातो, इटिंग करतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कार्बन आहे, कार्बोहायड्रेट आहे. ओके. तर तर कार्बन इटिंग काय होते, थांबते आणि नंतर कार्बनची डिकेइंग म्हणजे नष्ट होण्याची प्रोसेस चालू होते. In case of dead bodies of plants, animal, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. आता C14 आणि C12 म्हणजे काय? आता हे दोन्ही काय आहेत? आयसोटोप आहेत. आयसोटोप म्हणजे काय? द एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर इज कॉल्ड ॲज आयसोटोप्स. आता हे जे बघितले असतील तुम्ही C14 आणि C12, तर C14 काय आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि C12 काय आहे? नॉर्मल आहे. तो रेडिओ ऍक्टिव्ह नाहीये. आपण यामध्ये काय करतो? द टाइम पास सिन्स द डेट ऑफ प्लांट और एनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशिओ ऑफ C14 टू C12. म्हणजे जो रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन आहे आणि नॉर्मल कार्बन आहे C14 आणि C12 यांचा काय केला जातो? रेशिओ केला जातो. आणि त्यानुसार काय केलं जातं, एखाद्या फॉसिलची जी डेट आहे किंवा त्याचं जे एअर आहे किती वर्षापूर्वीचं आहे ते डिटरमाइन केलं जातं. दिस इज कार्बन डेटिंग मेथड. इट इज यूज इन पॅलेंटॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ ह्युमन बीइंग्स, त्याला आपण अँथ्रोपॉलॉजी म्हणतो. फॉर डिटरमाइनिंग एज ऑफ फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हँड रिटन डॉक्युमेंट. जे हँड रिटन डॉक्युमेंट आहेत त्यांची पण डेट, एज काढण्यासाठी आपण ही टेक्निक यूज केलं जातो. तर या कार्बन डेटिंग मध्ये काय केलं जातं, जो रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन आहे आणि नॉर्मल कार्बन आहे C14 आणि C12 या दोन त्यांचा काय केला जातो, जो रेशिओ बघितला जातो आणि जे फॉसिल्स आहेत त्यांची जी डेट आहे, एज आहे, ती काय केली जाते, डिटरमाइन केली जाते. वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइन्ड बाय सच टेक्निक, इट इज बिकम इजी टू डिड्यूस इन्फॉर्मेशन अबाउट अदर अर्सवाइल ऑर्गॅनिझम. इट सीम्स दॅट व्हर्टेब्रेट हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टेब्रेट. आता तुम्ही बघितलं असेल जो सेडिमेंटरी रॉक आहे, रॉकमध्ये पण टाइम्स असतात, रॉकमध्ये पण टाइप्स असतात. तर त्यामधला जो सेडिमेंटरी म्हणजेच जो थरानं रॉक तयार झालेला आहे, खडक आहे, त्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो. तर सर्वात अगोदर तुम्ही बघितलं असेल सेल आहे, स्टारफिश आहे, हे कसे आहेत, इनव्हर्टिब्रेट आहेत. त्यांना वर्टिब्रेट आहे का? नाहीये. नंतर काय तयार झालेत बघा, नंतर फिश तयार झालेत. नंतर तुम्हाला काय दिसेल फॉसिलमध्ये, फ्रॉग दिसेल, क्रोकोडाईल दिसेल, नंतर तुम्हाला स्नेक दिसेल, डायनोसॉर दिसेल, नंतर बर्ड्स आणि एव्ज आणि मॅमल्स दिसतील. तर अशा प्रकारे जी अॅनिमल मध्ये इव्हॉल्युशन तुम्हाला बघायला भेटतं. तर ते डिफरंट इरामध्ये आहे. हा पॅलेझॉइक इरामध्ये आहे, नंतर मेसोझोइक इरामध्ये आहे, नंतर सिनोझोइक इरामध्ये आहे. तर हे सिनोझोइक इरा हे तुम्हाला 11वी-12वीला अजून डीप मध्ये आहे. ओके. तर हे अशा प्रकारे काय आहे, जो पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आहे त्याबद्दल माहिती आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे कनेक्टिंग लिंक.
खूप इम्पॉर्टंट आहे. डायग्राम मध्ये पण आपल्याला विचारलेलं आहे. कधी-कधी डायग्राम विचारलेले आहेत बोर्ड एक्झाम मध्ये. हे डक, बिल प्लॅटिपस, लंग फिश आणि पेरिपॅटस. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? जनरल मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? दोन ग्रुपमध्ये जोडणारा एखादी ॲनिमल्स असेल. फर्स्ट ग्रुपला आपण रिप्रेझेंट करतो थोडा आणि दुसऱ्या ग्रुपला आपण काय करतो? रिप्रेझेंट करतो. त्याला आपण काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक म्हणतो. तर ते कशाप्रकारे आपण बघूया. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय व्हिच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे शरीरात काही कॅरेक्टर दिसतात. ते कसे असतात? दोन ग्रुपला कनेक्ट करतात. तर त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक्स म्हणतो. एक्झाम्पल पेरिपॅटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन आर प्रेझेंट. सिमिलरली these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropod. बरोबर. तर तर हा जो ऑर्गॅनिझम आहे पेरिपॅटस, तर तो काय करतोय? दोन म्हणजे तो काही जे कॅरेक्टर्स आहेत ॲनिलिडा फायलमचे आहेत आणि काही आर्थ्रोपोडा फायलमचे आहेत. तर अशा प्रकारे तो दोन्ही ग्रुपचं काय करतो? कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. मग आपण त्याला काय म्हणतो? इट इज पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. आपण पुढे बघणार आहोत ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा फायलम. नंतर आहे डक बिल प्लॅटिपस. हा दिसतोय डक बिल प्लॅटिपस. तर हा जो आहे तो काय करतो? एग लेज करतो लाईक रेप्टाइल्स. रेप्टाइल सारखे काय तो? एग लेज करतो म्हणजे एग प्रोडक्शन करतो. बट शो रिलेशनशिप विथ मॅमल्स. तसेच तो काय करतो? मॅमल सोबत रिलेशनशिप शो करतो. तर याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स आणि हिअर्स आहेत ते कशासारखे? मॅमल सारखे. नंतर आहे लंग्स फिश. जो लंग फिश आहे, लंग फिश काय करतो? रेस्पिरेशन परफॉर्म करतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ फिश. तो फिश आहे तरी पण लंग्सद्वारे रेस्पिरेशन करतो. नॉर्मल बाकीचे जे लंग फिश आहेत, तर ते काय करतात? त्यांचे जे कल्ले आहेत त्याच्याद्वारे काय करतात? रेस्पिरेशन करतात. पण हा काय करतो? त्याच्या लंग्स थ्रू रेस्पिरेशन करतो. तर दिस एक्झाम्पल इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स अँड अँफिबियन्स फ्रॉम फिशेस. म्हणजे जे अँफिबियन्स आहेत, तर अँफिबियन्स कशापासून झालेले इव्हॉल्व्ह झालेले आहेत? फिशेस पासून. तर हे इंडिकेट करतो. ओके. तर अशा प्रकारे आहे. नंतरचा जो आपला सिक्स्थ एव्हिडन्स आहे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. आता तुम्ही जर बघितलं असेल तर हे एम्ब्रिओ आहेत. तर आता तुम्ही जनरली काय करणार? हा जो डायग्राम आहे 1.10 एम्ब्रिओज ड्युरिंग डिफरंट स्टेजेस. तर जनरली तुम्ही हे खालून वरती वाचणार, पण हा जो डायग्राम आहे ती तशी नाही वाचायची, ती वरून खाली वाचायची. आता हा फिश आहे. फिश आहे, सॅलेमेंडर आहे, टॉर्टॉइज आहे, चिकन, पीग, काऊ, रॅबिट आणि मॅन. ओके. तर तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर जे इम्ब्रिओज आहेत, तर प्रायमरी स्टेजला फर्स्ट ट्रायमिटरला सगळ्यांचे इम्ब्रिओज सेम आहेत. मग नंतर लेटर स्टेजमध्ये काय होतं? त्या इम्ब्रिओमध्ये चेंजेस होत आहेत. तर सर्वात पहिले इम्ब्रिओमध्ये जी सिमिलॅरिटी आहे, त्याच सिमिलॅरिटीला काय म्हणतो आपण? एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो. तर these similarities in embryos of early development of all organism is called embryological evidences. तर आपण कम्पेअर केलं तर हे काही इंडिकेट करतं की यांचा जो अँसेस्टर आहे तो अँसेस्टर कसा असेल? कॉमन अँसेस्टर असणार आहे. तर अशा प्रकारे comparative study of embryonic development of stage of various vertebrates given in picture shows that all embryos show extreme similarity during initial stages and those similarities decreases gradually. Similarities in initial stage indicate common origin of all these animals. अशा प्रकारे आपण इव्हॉल्युशन बघितलं, इव्हॉल्युशनची डेफिनेशन बघितली, थेरी ऑफ इव्हॉल्युशन बघितली आणि इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन बघितलं. ओके. आपण नंतरच्या पार्टमध्ये डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लामार्किझम, स्पेशिएशन आणि ह्युमन इव्हॉल्युशन बघणार आहोत. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.